सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे, आता मंजू त्या टेरेसवर सत्याला शोधत असते. आर्यन तिथे येतो, तिचा हात पकडतो आणि म्हणतो की तू आजोबाला नाही तू सत्याला शोधते, मला माहिती ना. काय ग, काय करायचं तुला सत्याजवळ, मी आहे ना, चल माझ्याशी लग्न कर, असं म्हणत असते. आणि इकडे आता जे जे हे असतात चित्रकार सगळेजण वाट बघत असतात. सगळेजण सत्याची वाट बघत असतात, कुठं गेले काका, कुठं गेले. आणि जयदीप आणि बलमा पण आता इकडे तिकडे शोधतात, काका कुठं गेले असेल, कुठं गेला असेल आपला सत्या, असं म्हणत असतात. तर इकडे तो आर्यन गुंडांना फोन करून आज सत्याला खूप मारायला सांगतो. मंजू इकडे रूममध्ये येऊन खूप रडत बसते आणि तिथे रडत असते. आणि तिथे आता सवी येते. सवी म्हणते, वहिनी काय झालंय? तर आता लगेच मंजू म्हणते की अगं सवी, तुला नाही माहिती, आर्यन हा खूप हे माणूस आहे, आम्हाला याचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं होतं, त्यामुळे आम्ही हे सगळं केलं. अगं सत्याला खूप त्रास देईल तो, हे लग्न काही करून झालंच पाहिजे, कारण की मला नाही करायचं त्याच्याशी लग्न, पण काय करणार आहे, सत्याला वाचवण्यासाठी हे लग्न हो करावंच लागणार आहे, असं म्हणते. तर आता लगेच सवी म्हणते की म्हणजे वहिनी सत्या आता जिवंत आहे? तर ती म्हणते की हो. तर आता सवी जी असते ती आता नवरीचा लुक मेकअप पण ते करते. आणि आता इकडं बाहेर सगळेजण गुरुजीं ते येतात. आता तिथे आर्यन पूजेसाठी बसतो. गुरुजी म्हणतात लवकरात लवकर नवरीला पण घेऊन या, नवरीची आणि नवरदेवाची पूजा लवकरच सुरू करायची आहे, त्यामुळे नवरदेव आणि नवरीला पण घेऊन या, असं म्हणतात. आणि म्हणतात की नवरी बोलवा लवकर. तर आता चित्रकार म्हणतात, अहो माझे काका आहे ना, त्यांनी जमवलं हे, पण ते नाही आता, त्यांना येऊसर थांबा ना. तर ते म्हणतात नाही, त्यांना येऊसर नाही थांबू शकत, अहो मुहूर्त असतो, तर मुहूर्तावर लग्न झालंच पाहिजे ना, असं म्हणतात. आणि आता लगेच ते नवरीला आणतात आणि नवरीला तिथे बसवतात. आणि नवरीने तोंड पूर्ण झाकलेलं असतं, त्यामुळे कुणालाच कळत नाही नेमकं ती कोण आहे. आणि ती सवी असते. तर इकडे मंजूला सगळं सत्य समजतं आणि मंजू आता आर्यनला साखळीने बांधते, सगळ्या गावासमोर हाणीत हाणीत गावातून नेत असते. सगळेजण आजूबाजूचे त्यांच्याकडे बघत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.